महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेला मोठं मन करावं लागण्याची चिन्ह। शिवसेनेला फक्त 13 जागाच मिळणार, 9 जागांवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता। महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला। भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार। भाजप लोकसभेच्या 26 ते 28 जागा तर राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर लढणार। शिवसेनेच्या ठाण्यावर भाजपचा दावा। ठाण्यातून लोकसभा लढण्यास भाजप इच्छुक। भाजपच्या दावेदारीनं शिवसेनेच्या पोटात गोळा। आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे मोदींना भेटले। केसरकरांचा खळबळजनक दावा। केसरकरांच्या दाव्यावरती ठाकरे गटाचा हल्लाबोल। जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय नाहीच। मवियाची 9 मार्चला पुन्हा जागा वाटपासंदर्भात बैठक। पुढील बैठकीमध्ये वंचितच्या जागांसंदर्भात होणार निर्णय। 48 जागांवरती सकारात्मक चर्चा। जागा वाटपावरून मवियामध्ये कोणतेही मतभेद नाहीत। आंबेडकरांनी सोबत यावं असं नेत्यांचं मत। संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। बैठकीनंतर महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपतींचं वडिलांसाठी एक पाऊल मागे। कोल्हापूरकर आणि शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करणार। संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार। अवैध गौण खनिज प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा। एसआयटीचा अहवाल सरकारनं ठरवला सदोष। कार्यकाळ पूर्ण होऊनही इक्बाल चहल, सुधाकर शिंदे पदावर। अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा। विजय वडेट्टीवारांची केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।